सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे। एखादी महिला जर एखाद्या पुरुषासोबत राहत असेल किंवा त्याचे अवैध संबंध असेल आणि त्यानंतर जर त्यांच्यात वाद झाला तर तुम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू शकता 376चा, म्हणजे अत्याचाराचा गुन्हा दाखल करू शकत नाही। या संदर्भात महाराष्ट्राच्या जे वकील आहेत महाराष्ट्राचे नूराल बुआ यांनी ती याचिका होती आणि त्यामध्ये त्यांनी स्वतः आर्ग्युमेंट देखील केलेला आहे। थेट त्यांच्याशी चर्चा करूया। आपलं स्वागत आहे फेसबुक आणि यूट्यूबमध्ये न्यूज 18 लोकमतच्या। मला सांगा, ही काय केस होती, कुठली केस होती आणि काय तुम्ही आर्ग्युमेंट केलं? या केसचं नाव आहे महेश दामू खरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अनदर, क्रिमिनल अपील नंबर 4882/2024 क्रिमिनल अपील आहे। हे पहिल्यांदा मुंबई हायकोर्टापुढे जेव्हा ही केस होती, हे क्वॅशिंगसाठी गेलेले तिथे अपीलंट जे आहेत ते, पण मुंबई हायकोर्टानं हा निकाल त्यांच्या विरोधात दिला। त्यांनी सांगितलं की इथे कुठेही हा अपीलंट असं स्वीकार करत नाहीये की त्याचे आणि त्या महिलेचे एकमेकात परस्परांच्या संमतीनं संबंध होते। पुढे जाऊन मग मी सुप्रीम कोर्टामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये स्पेशल लीव पिटिशन दाखल केलं। हे दाखल केल्यानंतर मी हे आर्ग्युमेंट्स केले कोर्टापुढे की अपीलंट बेंच कोण होतं? बेंच जस्टिस नागरत्ना माननीय खंडपीठ जे आहे यांच्या खंडपीठापुढे ही केस होती आणि या केसमध्ये मी असं म्हणणं मांडलेलं की हे रिलेव्हंट नाहीये की हा अपीलंट मान्य करतोय की नाही, की त्याचे परस्पर संबंध होते की नाही, तर या केसमध्ये हे रिलेव्हंट आहे की प्रथम दर्शनी कंप्लेंटला बघितल्यानंतर, कंप्लेंट जी तक्रार दाखल केली आहे त्याला बघितल्यानंतर हे कळतंय, दिसून येते की नाही की फक्त बलात्काराचा गुन्हा नाही, 376, 506, 504, 420 भारतीय दंड संहितेचा याच्या खाली तिनं तो गुन्हा दाखल केलेला। तर हे सगळं त्याच्यामध्ये दिसून येते का नाही, हे महत्वाचं होतं। गंमत अशी होती या केसमध्ये की ही महिला स्वतःच केसमध्ये म्हणते की आमचे एकमेकांशी परस्पर संबंध होते, 9 ते 13 वर्ष झालं असं हिनं कंप्लेंटमध्ये नमूद केलेलं आहे। या व्यतिरिक्त ही महिला असंही म्हणते की त्याच्या घरामध्ये तिची बायको आणि हिची स्वतःची मुलगी ही प्रेझेंट असताना तो बलात्कार करतो आणि त्याच्यानंतर 9 ते 13 वर्ष तो व्यक्ती करत राहतो, हे ती स्वतःच कंप्लेंटमध्ये म्हणते। या व्यतिरिक्त या महिलेला या पुरुषांनी आर्थिक मदत केलेली आहे, हे सुद्धा या तक्रारीवरून दिसून आलं। या व्यतिरिक्त या महिलेच्या विरुद्ध या पुरुषाच्या बायकोनी 3 ते 4 खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल केले होते आणि हा सगळा पुरावा त्या महिलेनं स्वतःही सादर केलेला। चार्जशीट यात फाईल झालेली नव्हती, त्याच्या आधीच आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आणि असं असताना चार्जशीट फाईल नसताना तिनं स्वतः दाखल केलेल्या पुराव्यांवरून प्रथमदर्शनी हे दिसून आलं की अशा कुठल्याही प्रकारची केस मेड आउट होत नाही। याच्यामध्ये मी असेही आर्ग्युमेंट्स केलेले होते। साधारणतः अशा केसेस समाजामध्ये खूप पाहायला मिळालेल्या आहेत। साधारणतः असे अनेक प्रकरणं आम्ही बघितले। आम्हाला अनेकदा स्थानिक न्यायालय असो, हायकोर्ट असो, आता सुप्रीम कोर्ट, अशा अनेक केसेस असतात। त्या सर्वांना हा दिशानिर्देश राहील का, हे दिशादर्शक राहील का? नक्कीच राहील। त्याचं कारण आहे, मी अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला यातले 3 ते 4 मुद्दे सांगते की याच्यामध्ये मी जे आर्ग्युमेंट केलेलं की मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट, याच्यामध्ये त्या महिलेला कुठलंही नव्हतं। मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट म्हणजे काय की वस्तुस्थितीबद्दलचा गैरसमज की हा पुरुष माझ्याशी लग्न करणार आहे असं समजून किंवा असं तिला तिचं तसं फूस लावून म्हणूयात आपण की तिला संबंध ठेवायला लावलेले आहेत, असं काही घडलेलं नाहीये। त्या महिलेला हे माहीत होतं की हा पुरुष विवाहित आहे, याची पहिली बायको आहे आणि ही असताना आपल्याशी लग्न करत नाहीये। हे साहजिकच होतं, कारण 13 वर्ष तो व्यक्ती संबंध ठेवतो आणि लग्न करत नाहीये, तर तो करत नाहीये ही वस्तुस्थितीच आहे। हे तिला माहिती असताना तिने स्वखुशीनं संबंध ठेवलेले आहेत, तिच्यावरती कुठलीही जबरदस्ती झाली नाही। बरं, तिने कुठला विरोधही दर्शवलेला नाहीये की तू माझ्याशी लग्न करत नाहीयेस बाबा, मी तुझ्याशी संबंध नाही ठेवणार, हे सुद्धा ती बोलत नाहीये। आणि म्हणून सुप्रीम कोर्ट म्हणतं की तिचा कुठेही प्रोटेस्ट दिसून येत नाहीये। एवढ्या लॉंग टर्म पिरियडमध्ये तो व्यक्ती लग्न करत नसताना ती स्वतः सांगतेय की तिचे परस्पर संमतीनं संबंध होते। याशिवाय या जो खंडणी वसुलीच्या त्या तक्रारी त्या पत्नीनं केल्या होत्या त्या पुरुषाच्या, आणि ही महिला कुठेतरी स्वतः पण एक्सेप्ट करते की आईला आर्थिक मदत करत होता, तर याच्यावरून कोर्टाने असंही यात ऑब्झर्वेशन दिलं, जे मी आर्ग्युमेंट केलं होतं कोर्टापुढे, की लग्नाचं आमिष ही गोष्ट सोडून
जर कुठलाही मोबदला त्या महिलेला ऑफर केलेला असेल, लग्नाचा आमिष हा मोबदला सोडून शारीरिक संबंधासाठी, तर तो मोबदला बलात्काराच्या केसेसमध्ये नाही ग्राह्य धरण्यात येणार. कसा ग्राह्य धरण्यात येईल त्याच्यामध्ये? कारण लग्नाचा आमिष हा एकच मोबदला असू शकतो अशा प्रकारचे संबंध ठेवताना. दुसरा कुठलाही मोबदला त्या तिला देण्याचा प्रॉमिस जर केलेला असेल तर तो बलात्काराचा गुन्हा यातून प्रूव्ह होत नाही. याच्यामध्ये कुठल्याही महिलांवरती अन्याय होण्याचा प्रश्न नाहीये. कारण जर आता कितीतरी म्हणजे विवाहबाह्य संबंध म्हणूयात किंवा लिव्ह इन रिलेशनशिप म्हणूयात, एवढी प्रोलॉंग पिरियड जेव्हा असते, प्रोलॉंग पिरियड हा खूप महत्वाचा इथे शब्द आहे, आणि त्याच्यानंतर ती सोर झाल्यानंतर, हा शब्द कोर्टानं वापरला म्हणजे संपल्यानंतर, त्याच्यात कटुता आल्यानंतर जर कुणी अशा प्रकारचा चिडून जाऊन गुन्हा दाखल करत असेल आणि त्या व्यतिरिक्त जर अशा प्रकारचा गुन्हा म्हणजे ती तक्रार पुढे क्रिमिनल कोर्टात चालवायसाठी परवानगी दिली तर अब्यूज ऑफ प्रोसेस ऑफ लॉ म्हणजेच कायद्याचा गैरवापर करू देण्यासाठी त्यांना अलाउ केल्यासारखं आहे एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध. आणि अशा प्रकारचा गुन्हा त्या पुरुषाच्या म्हणजे एकमेकाचे संबंध संमती नसताना ठेवलेला असेल. कारण कन्सेंटचा मुद्दा स्त्रियांच्या बाबतीत जो महत्वाचा मानला जातो बलात्काराच्या केसमध्ये, तिची कन्सेंट असताना 9 वर्ष 10 वर्ष 13 वर्ष तिची संमती आहे इथं, असं असून पुढे जाऊन ती म्हणत असेल बलात्कार केलाय म्हणून, तर मग पुरुषांविरुद्ध अशा प्रकारचे गुन्हे दाखल व्हायला लागले तर ही चिंताजनक बाब आहे असं सुद्धा या खंडपीठानं आपले ही चिंता व्यक्त केली. ज्या पद्धतीने जर बघितलं आपण यावेळची समाजाची स्थिती बघितली ती अनेक या समाजामध्ये अनेक लोक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात, त्यानंतर त्यांचे वाद होतात, ते वेगळे होतात, त्यानंतर मग अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले जातात. त्या सगळ्यांना ही मार्गदर्शक असेल की साधारणतः अशा प्रकरणामध्ये तुम्हाला बलात्काराचा गुन्हा दाखल करता येणार नाही स्पेसिफिकली अशा प्रकरणामध्ये. कारण कोर्ट काय म्हणतं की हे जो काही निकाल आहे तो या विशिष्ट वस्तुस्थितीला धरू नये, या चौकटीत आहे. कारण प्रत्येक केसला वेगवेगळी वस्तुस्थिती असते आणि असं नाहीये की तो किती पिरियड होता, त्यात खरंच संमती होती का नव्हती. आणि स्पेसिफिकली जर रद्दबातल गुन्हा ठरवायचा असेल म्हणजे ज्याला क्वॅशिंग म्हणतो, त्याच्यामध्ये प्रथम दर्शनी यात एक सर्वोच्च न्यायालयाचं एक जुनं जजमेंट आहे भजनलाल केस म्हणून, प्रेसिडेंट आहे तो, तर त्याच्यामध्ये पॅरामीटर्स दिलेले आहेत. त्या पॅरामीटरमध्ये जर ती केस बसत असेल तर त्याचं क्वॅशिंग होऊ शकतं. तर ही केस त्याच्यामध्ये बसत होती, अब्यूज ऑफ प्रोसेस ऑफ लॉ होत होता, प्रथम दर्शनी दिसून येत नव्हतं की हे सगळे गुन्हे घडतायत. उदाहरणार्थ फक्त 376च नाही, क्रिमिनल इंटिमिडेशन घ्या, आउटरेजिंग मॉडेस्टी घ्या, 504, 506, 420 फसवणूक केली म्हणून, यातला कुठलाच गुन्हा त्याच्यातून दिसून येत नव्हता. फक्त बलात्काराचाच नाही, कारण महिलेनं जर स्वतः कंप्लेंट केली आहे तर त्यात दिसलं पाहिजे ना की ती अग्रीव्ड आहे, तिच्यावरती काहीतरी खरंच अन्याय झालाय, तिच्या बाबतीत खरंच गुन्हे घडलेले आहेत. अशा प्रकारचे इन्ग्रेडियंट्स त्या तक्रारीमध्ये दिसून आले पाहिजेत. तर ती स्वतःच सांगत असेल की जबरदस्ती झालेली आहे हे त्या कंप्लेंटमधून दिसून येत नाहीये शारीरिक संबंधासाठी, तर तो बलात्काराचा गुन्हा कसा प्रूव्ह होईल. तर क्वॅशिंगच्या संदर्भातली ही केस आहे. म्हणजे क्वॅशिंग हा मुद्दा लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे की रद्दबातल ठरवणं. हे प्रकरण त्यांनी जो गुन्हा दाखल केला होता त्या पोलीस स्टेशनमध्ये, त्या पोलीस स्टेशनचा गुन्हा रद्द करण्यासंदर्भात याचिका होती, बरोबर? हा, ती FIR रद्दबातल करण्याची प्राथमिक FIR जी होती रद्द करण्याची. पण अशा अनेक FIR होत असतात समाजामध्ये आणि बघितले जात आहे, तर त्या सगळ्या प्रकरणामध्ये हे मॉडेल लागू होऊ शकते का, हे केस लागू होऊ शकते का? मी तेच म्हणलं, त्या वस्तुस्थिती प्रत्येक जी FIR दाखल होईल त्या FIR ला आता चार्जशीट पण फाईल होते प्रत्येक FIR मध्ये. या स्पेसिफिक केसमध्ये काय झालेलं, चार्जशीट फाईल करण्यापूर्वीच आपण कोर्टामध्ये आलेलो सर्वोच्च न्यायालयात आणि आपण स्टे घेतला होता चार्जशीट फायलिंग वरती आणि पुढचं जे काही खटला तो चालणार होता त्याच्यावरती. त्याच्यामुळे ते घडलं नाही. पण तरीही त्या महिलेनं जे डॉक्युमेंट सादर केलेले त्याच्यात सुद्धा मग काही आता वेगवेगळे असू शकतात प्रत्येक केसमध्ये, फोटोग्राफ्स असतील, कशामध्ये अजून काही मोबाईल रेकॉर्डिंग असतं, कुठलेही पुरावे असतात. तर चार्जशीट फाईल झाली तर सर्वोच्च न्यायालय असू दे, कुठलंही म्हणजे हायकोर्ट असेल तर ते बघणार ते डॉक्युमेंट्स. असं नाहीये की हा केसचा निकाल लागलेला आहे म्हणून महिलांचा कुठलाच FIR एंटरटेन केली जाणार नाही असं अजिबात नाहीये. त्या स्पेसिफिक FIR मध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स दिलेले आहेत त्याच्यातून असं दिसत असेल की खरंच त्या महिलेवर अत्याचार झालेला आहे तर का नाही ती पुढे केस चालू राहणार. पण दिसत नसेल, जर या चौकटीमध्ये जे कोर्टाने डायरेक्शन्स यात दिलेले आहेत त्याच्यामध्ये ते केस बसत असेल
आणि मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट नसेल, अब्यूज ऑफ प्रोसेस ऑफ लॉ होत असेल आणि प्रदीर्घ काळ कुठल्याही विरोधाशिवाय लग्न होत नाहीये कळत असताना सुद्धा ते संबंध ठेवले असतील. आता यात ती महिला कोणी मायनर पण नाहीये, ती स्वतः 47 वर्षाची आहे, हा लग्न करत नाहीये, ह्याला पत्नी आहे, मुलं आहे, हिलाही मुलं आहेत. हे अशा सगळ्या ही सगळी अशी वस्तुस्थिती आहे, ही सगळी वैशिष्ट्यपूर्ण वस्तुस्थिती आहे. तर तिलाही कुठेतरी माहिती होतं की हा लग्न करत नाहीये आणि तरीही तिने विरोध नाही दर्शवला. पण जी आर्थिक मदत बंद झाली, जी काही म्हणजे कोर्टालाही लक्षात आलं, जो मोबदला मिळतोय त्या वचनाच्या बदल्यातला, की शारीर संबंध जे दोघांच्या झालेले आहेत त्याच्यामध्ये लग्नाचा आमिषा मोबदला नाहीये, काहीतरी दुसराच आहे, मग तो कुठलाही असेल. तर तसा मोबदला फक्त लग्नाचा आमिष हाच असला पाहिजे. लग्नाचं आमिष न दाखवता दुसरा कुठलाही मोबदला त्याच्यामध्ये दिलाय किंवा दिला जाणार आहे असं तिला प्रॉमिस केलं असेल तर तो बलात्काराचा गुन्हा होऊ शकत नाही. हे खूप समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे ते जजमेंट न वाचता फक्त काहीतरी टायटल दिलंय म्हणून तसं होईल असं नाहीये. त्याच्यामध्ये जे डिरेक्शन्स दिलेले आहेत ते कशा प्रकारे त्याची अंमलबजावणी केली जाईल प्रत्येक केस टू केस, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. धन्यवाद. ह्या ज्या ॲडव्होकेट मृणाल गुहा सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात आणि अतिशय हे एक दिशानिर्देश प्रकारची निर्णय आहे जो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. नवदिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.